नमस्कार मित्रांनो, रेल्वेची जी आपण इन्फॉर्मेटिव्ह सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आपण जसे व्हिडिओ मी टाकत होतो त्या ठिकाणी काही मुलांच्या कमेंट्स येत होत्या. त्यापैकी भरपूर कमेंट्स अशा होत्या की सर आम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस जे आहे त्याचे लेक्चर स्टार्ट करा. तर आज रात्री 8 वाजल्यापासून ऑब्विसली सॉरी कालपासूनच सुरू झालेले ते. काल रात्री 8 वाजल्यापासूनच तुमचं डेलीच्याला रात्रीच्याला बघितलं रात्री 8 वाजता रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये डेलीच्याला तुमचं सध्याच्याला गणित बुद्धिमत्ता म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता मॅथ रिजनिंग याचे आपण लेक्चर सिरीज सुरू करतोय, ज्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल झालेले क्वेश्चन कोणत्या लेवलचे होते, तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे होते, टॉपिक वाईज अक्षय बाबर सर घेतील. जर तुम्हाला आवडले लेक्चर ते जर सिरीज आपल्याला कंटिन्यू करायचे असेल तर तुमच्या येणाऱ्या कमेंट्सच्या रिस्पॉन्स होऊन आपण इतर सब्जेक्ट पण सायन्स वगैरे पण आपण स्टार्ट करूयात. तुम्हाला आजचा जो व्हिडिओ मी घेतोय हा ग्रुप डी च्या कट ऑफ वरती आहे. बघा कट ऑफ जर तुम्ही सर्च केले गुगल वरती तर तुम्ही बघताल की तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे कट ऑफ दिसतील. पहिली गोष्ट झोन वाईज वेगळे असतात, पोस्ट वाईज वेगळे असतात, एक्झाम डेट वेगवेगळे झाले असतात. तर मी सध्या तुम्हाला जो कट ऑफ दाखवतोय तो कट ऑफ बघा. तुम्हाला 24 डिसेंबर 2022 ला जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची जी ग्रुप डी चे जो रिझल्ट लागला होता आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलाइज मार्क्सच्या नंतर जी लिस्ट लागली होती त्याचा मी तुम्हाला रिझल्ट दाखवतोय. हा जो कट ऑफ आहे हा 24 डिसेंबर 2022 ला आफ्टर नॉर्मलायझेशनचा कट ऑफ आहे. तर त्यामध्ये बघा वेगवेगळ्या झोन मध्ये जसं चंदीगड पासून तर सिकंदराबाद मध्ये, काही लोकांना सिकंदराबाद झोन माहित नसेल, आपण छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड हा जो एरिया आहे हा सिकंदराबाद झोन मध्ये येतो. तर महाराष्ट्रातला भरपूर सारा पार्ट हा सिकंदराबाद झोन मध्ये येतो. मुंबई थोडासा कट ऑफ हाय जातो, पण सिकंदराबादचा कट ऑफ हा नेहमी हा कमी असतो आणि ह्या एक्झामला पण कट कमीच होता. बघा चंदीगडचा कट ऑफ सर्वात हाय होता. अनरिझर्व कॅटेगरीचा 70.99 जवळपास 71 होता. त्यानंतर बघा ओबीसीचा जवळपास 65 पर्यंत 65 पर्यंत, ईडब्ल्यूएसचा 56 पर्यंत ऑलमोस्ट 57.76, एससीचा 60 आणि एसटीचा 50 होता ऑलमोस्ट. बघा आता हे कट ऑफ आहे, हे समोरवरती कॅटेगरी वाईज दिलेलं आहे आणि हे झोन वाईज दिलेलं आहे. एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडंसं बाजूला सरकतो. बघा याच्यामध्ये हायेस्ट बघितला चंदीगडचा आहे आणि जर तुम्ही लोवेस्ट बघितला तर सिकंदराबाद झोनचा आहे. सिकंदराबाद झोनचा एसटीचा कट ऑफ जर बघितला तर ऑलमोस्ट फक्त 43 होता. त्यापेक्षा काही कट ऑफ त्यापेक्षाही कमी आहेत. बघा कट ऑफ बघितलं तुम्ही ना आणि पेपरची लेवल बघितली. मी तुम्हाला परत सांगतो की मी तर बॅचचं प्रमोशन करण्यासाठी नाहीच आहे. बॅच टाकायची नाही टाकायची पुढचा प्रश्न आहे. मी बॅच लावावी याच्यासाठी बिलकुल कधी आग्रह करत नाही आणि करणार पण नाही तुम्हाला. पण स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेचे एक्झाम बघितलं आपण तर आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना थोडासा आपण थोडंसं रिझर्वेटिव्ह असतो. आपला स्वतः आपलं सिलेक्शन होईल का नाही होईल. भरपूर सारे मुलं ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत आणि सिलेक्शनचा आपल्याला टक्का वाढवायचा पण आहे. त्याच्यामुळं फक्त तुम्ही काय करा, रात्री 8 वाजता जे सेशन चालू आहे त्याच्यात क्वेश्चन्स बघा की क्वेश्चन्स कोणत्या लेवलचे तुम्हाला जमू शकते का नाही जमू शकत. सध्या तुम्ही टीसीएस पॅटर्नचे जे एक्झाम देतात ना तर ऑलमोस्ट पॅटर्न तोच आहे. थोड्याफार काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या कराव्या लागतील. जर सायन्स वेटेजीकडे जास्त आहे तर थोडेफार बदल असतीलही, बट तुम्ही करू शकता. करू शकणार नाही असला प्रकार नाहीये. तर ही इन्फॉर्मेटिव्ह सिरीज आपली अशी स्टार्ट राहील. थँक्यू व्हेरी मच.